नमस्कार मंडळी, गुड इव्हनिंग, शुभरात्री. खूप मोठा झमेला झाला आहे माझ्यासोबत आज, बरं का. मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि दाखवणार पण आहे की माझ्यासोबत आज काय झालं ते. आज मी ना धोंडे जेवण केलं होतं सकाळी. त्या धोंडे जेवणाच्या कामामध्ये, पुरणपोळीमध्ये मी खूप आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट विसरली. कशी विसरली माहीत नाही, कारण मी गेला जून महिना निघाल्यापासून 9 तारखेला वाढदिवस आहे छायाचा. 9 तारखेला वाढदिवस आहे म्हणून मी घोकायले छायाचा वाढदिवस 5 तारखेला, आणि मी धोंडे जेवण पण 5 तारखेलाच ठेवलेली. पण कसं झालं माहिती आहे का, मी विचार केला सेकंड टर्ममध्ये छायाला बोलवावं जेवायला. आज नातेवाईकाला बोलवावं आणि दुसऱ्या टर्ममध्ये मैत्रिणी बोलवावं म्हणून मी छायाला सांगितले नाही. मोबाईल हातात घेतलेला मंडळी मी सांगू शकले नाही. आणि दिवसभर सगळं धोंड्याचं हे ते जेवणे, रॅडा नातेवाईक बोलणे, गप्पा सगळं झालं. 7 वाजता अशीच लावून 4 वाजता सगळं झालं, पण 4 ते 5 वाजेपर्यंत आराम केले. 5ला उठून सगळं घर आवरावरी केले. 6-7 वाजले. 7 वाजता अचानक लक्षात आलं सुहासनीच्या पुतणीच्या बांगड्या भरायला जायचं आहे लग्नाच्या, म्हणून तिकडं गेली. तिकडून यायला 7-7:30 वाजले. घरी आले, स्वयंपाक तयार होता, जेवण केले आणि मला वाटते 9-10 वाजले. 10 वाजले आणि मग मोबाईल बघते तर काय, ग्रुपवर छायाच्या बड्डेला विश केलेलं. बाप रे म्हणले. लगेच फोन गडबडीनं हातात घेतला, छायाला फोन लावला, पण छाया काही फोन उचलत नव्हती. मग यशला म्हणलं चलो. मी यश निघालो मंडळी. कशाचं काय, रात्रीचे 10 वाजलेले, कुठले दुकानं उघडे नव्हते, आम्हाला केक भेटला नाही. मग ते कसला तर नवीन केक टुटी फुटी का शुटी फुटी निघाला, ती घेतलो आणि घाई गडबडीत मी आणि यश निघालो. हे पाहता आम्ही लिफ्टमध्ये आलेलो आहे छायाकडे. आता सॉरी छाया, खूप जरी सॉरी म्हणलं मला आतून खूप गिल्टी वाटत होतं. फार मी नर्वस होते की एवढ्या जीवलग मैत्रिणीचा मी वाढदिवस विसरूच कसा शकतो. मी खूप वेळेस आठवण केले 9 तारीख आहे म्हणून, पण छायाचा वाढदिवस निघाला 5 तारखेला. जाऊ द्या आता मंडळी, काय करणार, सॉरी म्हणणार. हे पा इथं येऊन बेल वाजवायले, छाया काही दार उघडना. छाया झोपल्याचं सोंग करत होती, पण मला माहीत नव्हतं. माझा जीव तिळ तुटत होता. माझं प्रेम तिला कळत नव्हतं, माझी माया तिला दिसत नव्हती. मी फार आतून तुटलेली, खचलेली होते. मी फार नाराज आणि अस्वस्थ होते मंडळी. आता काय सांगू तुम्हाला, पण माझी छाया दार उघडत नव्हती. अचानक हळू हे का अक्षयनं दार काढला तर काय, झोपलेली. उठवलो तिला, सॉरी बाई म्हणू लाडी गोडी लावून आम्ही छायाला उठवलो आणि शेवटी बड्डे सेलिब्रेशन करायला सुरुवात केली. तो छोटासा केक आणलेला, कारण रात्री तो केक आणावा, खाल्लं की मग त्रास होतो म्हणून हे अशा पावाचा सुंदरपैकी केक आणला. छाया नाराजच होती, रागवत होती. तू कशी विसरलीस, तू माझा वाढदिवस कसं आहे मंडळी. ज्या माणसावर हक्क आणि प्रेम असतं माणूस त्याच्यावरच रुसतं. मला खूप आनंद वाटला, जरी छाया मला रागवत होती तरी खूप आनंद वाटला. आणि मी इतकं मनातल्या मनात म्हणत होते अंबामाईचे धन्यवाद, शुक्रिया की छायाचं माझ्यावरती एवढं प्रेम आहे म्हणून. अशा प्रकारे मी, अक्षय, यश आणि छायाने मिळून हे बड्डे सेलिब्रेशन केला शेवटी. मग आता काय करणार, नाविलाज होता. सॉरी म्हणलं छायाला आणि अशा प्रकारे बड्डे सेलिब्रेशन आम्ही केला. रात्रीचे मला वाटते 11ला 5 मिनिट कमी होते तेव्हा आम्ही केक कापला. सॉरी म्हणलं छायाला, आता ह्याच्यानंतर होणार नाही. पुढच्या वर्षी जर असं विसरले तर तू दंड घे माझ्याकडून म्हणलो, हसलो. मस्तपैकी केक कापला. छायाने पण नाराजच होती आता असणं, म्हणजे मोस्ट तिचं ते मला मान्य आहे. हो, काही पण असो, तिचा राग असेल, रुसणं असेल, काही पण असेल, मला मान्य आहे. कारण आपल्या जवळच्या मैत्रिणीनं वाढदिवस, सगळ्याच्या वाढदिवसाला इथे ओ मंडळी, तिनं माझ्यासोबत सगळ्यांचे वाढदिवस करतो आणि तिचाच वाढदिवस विसरलो. पण अरे हो का, छाया केक कापून मला खाऊ घालते. म्हणलं नाही, तुझा वाढदिवस आहे पहिले तुला. मग अशा प्रकारे मस्तपैकी छायाला केक खाऊ घातला. छायानं मला केक खाऊ घातली आणि मला केक खाऊ घातल्याच्या नंतर अक्षयला सुद्धा आम्ही केक खाऊ घातला. मस्तपैकी लेकरू बसून केक खाल्लं, हसला. अक्षय पण आमच्यात मिक्स झाला. मस्त मजा केला, एन्जॉय केलो आणि आम्ही बाय अशा प्रकारे निघालो घरी निघालो मंडळी. 11:30 वाजलेले. रस्त्याने कुणी नव्हतं. भीती वाटत होती, काय करावं आता. आपलं म्हणजे
आपण चुकलो होतो ना, त्या चुकीला माफी नाही. म्हणून ह्या टायमाला मी आपलं काहीतरी चुकलंय पण त्या चुकल्याची शिक्षा म्हणून मी छायाकडे केक घेऊन गेलेले. हो का, सगळं सुमसाम झालेलं. हे पहा बघा, छायाच्या अपार्टमेंटमध्ये तर सगळे झोपलेले होते मंडळी. अशा प्रकारे आम्ही निघालो आणि माझे असेच नवनवीन आगळे वेगळे चमत्कारी व्हिडिओ, चमत्कारी म्हणजे तसला बुवाचा चमत्कार नाही बरं का, मजा एन्जॉय चमत्कारीचे हसायचे रोमॅन्टिक व्हिडिओ बघण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करायला विसरायचं